विद्यार्थ्यांनो, तुम्ही काय म्हणलात? एलपीजी कशा पद्धतीनं काम करते मी विचारलं, बरोबर आहे की नाही? आपल्या इथे एलपीजी जे सिलेंडर आहे तुमच्या घरामध्ये, त्याच्यामध्ये पूर्ण गॅस आहे असं वाटत होतं ना तुम्हाला? पूर्ण गॅस नाही, त्याच्यामध्ये आहे लिक्विड आहे, पेट्रोलियमचा एक घटक आहे. जसं पेट्रोल आहे ना, तसं पेट्रोलियम पदार्थ उत्खनन केल्यानंतर एक प्रकारचं लिक्विड आहे. काय करतात त्याच्यामध्ये? खिडकी लावते, भरलेलं आहे. तुम्ही त्याचं वस्तुमान बघा, एलपीजी सिलेंडरवरचं तुम्ही काय बघा, त्याचं वजन बघा, आणि त्याला कधीतरी असं हलवून बघा, असा आवाज येतोय. एलपीजी सिलेंडर मध्ये आवाज येते का नाही? मग आता तुम्हाला एलपीजी सिलेंडर मध्ये कशा पद्धतीने वर्क करते आपण सांगत आहोत. आपण याच्यासाठी काय केलं? बॉटल घेतला, एक बॉटल घेतला आणि त्या बॉटलीमध्ये थोडं काय केलं आपण? पेट्रोल घेतलं, त्याला हवा बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपली एक निडल आहे ना, इंजेक्शन द्यायची सुई, ते घातलेली आहे आणि तिथं सुद्धा पॅक केलेला हवा जाऊ देण्यासाठी, न जाऊ देण्यासाठी, ठीक आहे नाही? मग आता आपण काय करणार आहोत? हे पेट्रोलचे आता ह्याच्यामध्ये एअर तयार झाला ना आता हे पेट्रोलचं. मग आता हे काय होतं बघू, ते जरा खिडकी बंद कर. असंच काम करते का तुमचं सिलेंडर? जळते का नाही? वारा असल्यामुळे आहे का नाही? आता हे गॅस पेट्रोलची जी हवा आहे ती तिथं जळायला लागली. डायरेक्ट पेट्रोल जळायला लागले का? लिक्विड फॉर्म मध्ये पेट्रोल वर चढते का? वाद आहे का? काहीच नाही. ह्याला कशात रूपांतरित होलंय? हवेत रूपांतरित होलंय. हवेमध्ये जाऊन मग ती हवा आपण पेट्रोलियम गॅस, एलपीजी गॅस आपण काय करत आहोत? जाळत. आवडलं का प्रयोग?